आपण पाहत आहात जनलोक वार्ता, बातमी पहा विश्वासानं। पालखी सोहळा 2026 या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थान इथून संत ज्ञानेश्वर याची पालखी आमच्याकडे झेंडेवाडी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एंटर होत आहे आणि त्यातून सासवडला 2 दिवसाचा मुक्काम करून पुढे जेजुरीच्या नंतर वेलाचे नंतर निरा मार्गे लोणंद सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे। तसेच संत तुकाराम महाराज ह्या पालखीचा आगमन पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यक्षेत्र जे आहे त्याच्यात कुंजीरवाडी उर्ली कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत आहे। त्याचे नंतर यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, इंदापूर आणि सराटी आणि या दोघे पालखी सोहळ्यासाठी जे बंदोबस्त आहे ते नेमण्यात आलेला आहे। दोघे पालखी बरोबर पोलीस दलाचे सिनियर अधिकारी राहणार आहात। दोघे रूटवर एक ॲडिशनल SP रँकचे ऑफिसर जे आहे ते देखरेख अधिकारी म्हणून काम करणार आहे। पालखी सोहळ्याबरोबर एक SDPO रँकचा ऑफिसर, त्याचबरोबर इतर अधिकारी, SRPFचे जवान, QRT, त्याचबरोबर निर्भय पथक अशा टीम्स प्रत्येका पालखीबरोबर देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येका पालखीबरोबर दोघे पालखी रूट जे आहे दोघे पालखी रूटवर आमचे फिरते पोलीस मदत केंद्र असणार आहे। याच्यात अधिकारी, तपासी अंमलदार सुद्धा राहणार आहे, कारण काही वेळी मिसिंगची कंप्लेंट, काही चोरीची कंप्लेंट आल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची जे तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येका पालखी रूटवर मुक्कामाच्या ठिकाणी आणि विसाव्याच्या ठिकाणी बंदोबस्त योग्य पद्धतीने लावून तिथे जे गर्दी नियंत्रण आहे, विशेष करून रांग व्यवस्था जे आहे ज्याचे एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट वेगवेगळे असले पाहिजे असले प्रकारचा नियोजन करण्यात आलेला आहे। या रूटवर कुठेही रोड इंजिनिअरिंगचे जे काही प्रॉब्लेम्स होते, जेव्हा इतर काही समस्या होत्या, फॉर एक्झाम्पल वन विभागाशी रिलेटेड आहे, MSCBशी रिलेटेड आहे, BSNLशी रिलेटेड आहे, तर असे प्रत्येका विभागाबरोबर जे आहे ते पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि ते जी समस्या त्या ठिकाणची आहे त्याचं निराकरण करण्यासाठी समाधानक पद्धतीने कार्य करण्यात आलेले आहेत। या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर 3 रिंगण, एक पहिला काठेवाडी, दुसरा बेलवंडी आणि तिसरा इंदापूर या ठिकाणी 3 गोल रिंगण जे आहे ते आयोजित करण्यात येत आहे। त्यासाठी योग्य बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे। प्रत्येका ठिकाणी ॲम्ब्युलन्स, पॉवर बॅकअप, योग्य पुरेशी लाईटची व्यवस्था असा नियोजन करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडते कामा नये किंवा कुठल्याही प्रकाराची इव्हटीजिंग वगैरेचे गुन्हे घडता कामा नये आमचे क्राईम ब्रांच आणि महिला पोलिसाचे विशेष पथक दोघे पालखी रूटवर सतत कार्यरत असणार आहे। त्या रूटवर सुद्धा CCTV चलंत असणार आहे आणि चेन स्नॅचिंग, पिकपॉकेटिंग किंवा इतर काही गुन्हे घडू नये त्यासाठी योग्य दखल देण्यात आलेली आहे। काही लोक बिना परवाना त्या रूटवर ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सुद्धा योग्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। याशिवाय ह्या पालखी सोहळ्याचा बंदोबस्त करत असताना सर्वात मोठा जे एक बंदोबस्त लावला जाते ते ट्रॅफिक डायव्हर्शनचे आहे, कारण त्या रूटला येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर कुठेही प्रकारचा काही गाडी बंद पडणे
किंवा त्या ट्रॅफिक वळवणे काही एखाद्या कारणाने, त्यासाठी कंटेंजन्सी रूट प्लॅन करण्यात आलेले आहे. कंटेंजन्सी रूटवर सुद्धा गुन्हे नियंत्रण दृष्टीने पोलीस दलातर्फे जे पेट्रोलिंग आहे, पोलीस पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे. ह्या रूटवर काही वेळी काही स्वागत कक्ष उभे केले जातात. त्या स्वागत कक्षावर काही प्रकार खाऊचे जे पदार्थ ते आहे ते वारकऱ्याला दिले जातात. ते सर्वाचा वेलकम आहे त्यासाठी. परंतु त्या ठिकाणी DJ लावणे, गाणे वाजवणे किंवा असे प्रकारचा कुठलाही नॉईज पोल्युशन करणे, त्यावर योग्य प्रतिबंध कारवाई सुरुवातीपासून करण्यात आलेली आहे. आपण पाहत आहात जनलोक वार्ता. बातमी पहा विश्वासानं.